प्रेरणादायी कथा आहे. आज आठवण आली म्हणून सांगावीशी वाटते. एका मुलीची कथा आहे ती. त्या मुलीचे वडील शाळेत हेडमास्तर होते. त्या काळात त्यांनी BEd ही पदवी धारण केली होती. खूपच नातेवाईक समाजामध्ये खूप सन्मान होता त्यांना. तिच्या आईवडिलांना खूप सन्मान होता. त्यांना समाज खूप आदराने वागवायचा. तिच्या वडिलांना एक आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला होता. पगार फारच कमी होता त्या काळात, पण जरा तिच्या आईने काटकसरीने संसार केला आणि ती 6 बहीण भावंड होती. आजी आजोबा, काका काकू, आत्या, एकत्र कुटुंब होतं. तिचे वडील सगळ्यात मोठे होते. आई तर एक हाऊसवाईफ होती, तरी तिने त्या काळात 7वीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. तिच्या भावंडांचं शिक्षण कसं तरी चालू होतं, कारण परिस्थिती जरा हलाखीची होती. तिचं स्वतःचं शिक्षण BCom पर्यंत झालं. मोठा भाऊ खूप अभ्यास घ्यायचा. त्याला इंग्लिश, गणित या विषयाची खूप आवड होती. खूप शिकवायला त्याला खूप आवडायचं. एकदा तर तिला 7व्या वर्गात कमी मार्क्स मिळाले, तर तिच्या भावाने चक्क तिची मार्कशीटच फाडली. मग मात्र ती जोमाने अभ्यासाला लागली. मग त्यामुळे ती इतकी अभ्यास करायला लागली की त्या काळात तिला BComला 70% मार्क्स मिळाले. त्यानंतर तिची आई जरा थोडी जुन्या वळणाची असल्यामुळे तिला नोकरी वगैरे करायला काही एवढी परवानगी द्यायची नाही. लगेच तिने लग्नाचं बघायला सुरुवात केली. शिक्षण झाल्या चांगला मुलगा बघून लग्न करून टाकायचं. तर तिला सहजासहजी सरकारी नोकरीचा मुलगा मिळाला. कारण त्या काळात तिचं शिक्षण खूप होतं, म्हणून तिला सरकारी नोकरीचा मुलगा मिळाला. मग काय संसार सुरू झाला. संसारात रांदा-वाडा, उष्टी-काढा हे सगळं तिचं चालत राहिलं. काही काळ हेच चाललं. मग एका वर्षानंतर तिला एक पुत्र रत्न झाला. मुलगा खूप छान होता. त्यानंतर पुन्हा 4 वर्षांनी अजून एक पुत्र रत्न झाला तिला. मग ती काय मुलांचे संगोपन करता करता काही काळ निघून गेला. मग पुन्हा जसं मूल मोठं झालं तसं ते मूल शाळेत जायला लागले मुलं तिचे. मग मुलांना शिकवता शिकवता पुन्हा तिला स्वतःला अभ्यासाची खूप गोडी निर्माण झाली. पुन्हा तिला असं वाटलं आता आपल्याला एक संधी मिळाली आहे काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची. मग पुन्हा तिने अभ्यासाला सुरुवात केली. म्हणतात ना, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. मग पुन्हा तिने अभ्यासाला सुरुवात केली. मुलांना शिकवता शिकवता तिने पुन्हा ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. आणि मग ट्युशन छान प्रकारे खूप वाढली. मुलं खूप तिच्याकडे यायला लागले. मग हळूहळू तिला एका प्रायव्हेट शाळेत मॅथ्सची टीचर म्हणून नोकरी लागली. मग दरवर्षी एक वर्ग तिचा असा पुढे क्लास राहायचा. क्लास पुढच्या वर्गात ती एक वर्ग पुढे ढकलायचा असा तिचा. मग अशा स्वतःचं तिने ध्येय पूर्ण केलं. आणि स्वतःलाच म्हणजे तिला जी तिची इच्छा मनात होती ती तिने पूर्ण केलं. स्वतःला मग तिला तिच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाल्यामुळे तिला स्वतःला खूप समाधान झालं की आपल्याला आता छान आपली जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. म्हणूनच आयुष्यात काहीतरी करायचं, ते पूर्ण झाले की आपल्याला खूप समाधान वाटतं. आणि म्हणून
म्हणूनच पुन्हा म्हणावं असं वाटतं, इच्छा तिथे मार्ग, इच्छा तिथे मार्ग.